तर मैदानावर बोलला तर धावसंख्येचा विचार केला ते पोहोचते मात्र 8 या धावसंख्येवर. आता पुढचा फटका सजवला क्षेत्राच्या नाही तैनात. आता मात्र बॉल चाललाय सीमा रेषेपार. इथं प्रत्येक कडून थोडीशी चुकी झाली, फंबल झाली, पण चुकीला मात्र महत्व नाही. धावसंख्येने धाव सरसावेल, धावसंख्या पोहोचेल ती 12 या धावसंख्येला. चेंडूच्या विचार 3 चेंडू झाल्यात आणि येणारे चेंडू असतील ते 3. अजून देखील 3 चेंडूचा उर्वरित खेळ बाकी असेल आणि येणारा चेंडू असेल तो चौथा. पुन्हा एकदा यस कटकायचा प्रयत्न, बॉल चाललाय सीमा रेषेजवळ, गचाड फेकी होती मात्र सिंगल चेंडू डबल मध्ये कन्वर्ट होणार करण्याची दाट शक्यता होती. तो बरं एकदा परिपूर्ण होणार, एकदा समाधान मानावं लागेल. तो बरं एकदा धावसंख्या सरसावेल आणि ती फसेल मात्र 13 या धावसंख्येवर. 4 चेंडूचा खेळ संपला. येणार चेंडू असेल तो 2 आणि 5वा चेंडू पुढचा मार्ग असता. शक्तील पुन्हा एकदा 5वा चेंडू मार्ग असता. आता मात्र फटका सजवला, खोदून काढला फटका, केवळ घरात कॅप्टन कोणतेही चूक न करता तोपर्यंत एक धावसंख्या सरसावेल, धावसंख्या पोहोचेल ती 14 या धावसंख्येवर. येणारा चेंडू हा शेवटचा असेल. सामना जितेन आता मात्र पोहोचले. सेन्सिबल क्रिकेट सॉफ्टवेअरने घेऊन काढलाय, बॉल मात्र चाललाय डिक्लेअर झोनकडे. एक धावा परिपूर्ण होणार, एक धाव धावसंख्या सरसावेल आणि ते पोहोचेल मात्र 15 या धावसंख्येवर. 1-2 षटकांची धावसंख्या विचार करते 15 धावसंख्येवर. तोपर्यंत आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. वळूया पुणे मैदानाच्या आत. 2 षटकांच्या धावसंख्येचा विचार केला त्या पोस्त्यात मात्र 15 या धावसंख्येवर 2 षटका खेळ बिनबाद 15 धावा ऑन दी स्कोर लागले. येणारा षटक तिसरा प्रतीक घेऊन येतोय. आता मध्ये यास पहिला चेंडू नो हॉपर दर्शविताना नो चेंडू. आता पुन्हा एकदा यास वाईट चेंडू हंबार दर्शवताना या आता मात्र अतिक्रमण झालंय प्रत्येककडून आणि याच वाईट +1 धावसंख्या 2 नेपलाय आणि ती पोहोचेल मात्र 18 या धावसंख्येवर. संघर्ष मुरबे आणि दीपक 11 ना. यस नेक्स्ट मॅच एकत्र संघर्ष मुरबे संघ नेक्स्ट दीपक 11 इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस उडून घ्यायचं लक्षात सुद्धा. एका साईडला संघर्ष मुरबे संघ, एका साईडला बघितला दीपक 11 संघ. दोन्ही संघाच्या कारण विचारले आपण टॉस बॉक्स उडवून घ्यायचा इनिंग ब्रेक मध्ये. लक्षात सुद्धा इनिंग ब्रेक मध्ये हा टॉस उडवण्यास गरजेचं आहे. आता मात्र विचार केला मैदानावर बोला धावसंख्येचा विचार केलाय ते पोहोचते मात्र 19 या धावसंख्येवर. पुण्याचे मार्ग अतिक्रमण झाला या चेंडू. आता मात्र 1 बाउन्स 2 बाउंड येते पुढच्या पर्यंत बॅटरीतून सीमा रेषेपार आयबोरी चषका मधला येतोय पुन्हा एकदा चौकार. धावसंख्या 4 ने फ्राय झाली आणि ती पोचली मात्र आता मात्र 23 या धावसंख्येवर. येणारे चेंडू असतील ते अजूनही देखील 4. येणारा चेंडू हा तिसरा असेल. तिसरा चेंडू पुन्हा एकदा मार्ग असता. आता मग जितेन ज्याने मात्र फटकेबाजी सुरेख खेळ आपल्या संघासाठी.
आता मात्र फटका सजवलाय. आता मात्र केवळ होते पण केवळ देखील चेंडू काय भेटला नाही. याच कारणामुळे जतेनच्या बद्दल पुन्हा एकदा सीमा रे शिपार येतो चौकार. धावसंख्या 4 ने फ्लाय झाली आणि ती पोहोचली 27 ऑन दी स्कोर लागले म्हणजे अर्थात 27 धावा ऑन दी स्कोर लागले जातात. येणारे चेंडू असतील पुन्हा चेक जाते 3 चेंडूचा खेळ संपला आणि चौथा चेंडू पुणे एकदा मार्ग असता. आता मग पुण्याच्या सायकल असेल तो जितेन. या सात मात्र फटका सजवला आहे. क्षेत्ररक्षण आहेत तैनात. तो परत एक धावा परिपूर्ण होणार आणि एक धावे धावसंख्या सरसावेल आणि ते पोचेल मात्र 28 या धावसंख्येवर. आता मात्र 5वा चेंडू पुढे एकदा मार्ग असता. यस आता सॉफ्टवेअरने खाऊन गेला सेन्सिबल क्रिकेट ऑफसाईडच्या दिशेने. तो परत ही धावा परिपूर्ण होणार. एक धावे धावसंख्या सरसावेल आणि ते पोचेल मात्र 29 धावा ऑन दी स्कोर लागले जातात. येणार चेंडू हा शेवटचा. आता मात्र पुन्हा एकदा जस फटका सजवला दिशेने मीत आहेत. कोणती चूक न डायरेक्ट हिट होणार का? डायरेक्ट हिट झालं अपील आउट केले आहे. यस थर्ड अंपायर च्या दिशेने जाऊ. या संपर्क डिसिजन आपल्या जागेवर जाऊन देखील कळवतील आपल्याला. OUT आउट अंपायरचं बोट वरते विकेटचं पतन आणि आता मात्र जितेंद्र पाठवून दिला तंबूच्या आसऱ्याला. यस नवीन फलंदाज विशेष आणि धावसंख्या विचार करा त्या पोस्टात मात्र 29 ऑन दी स्कोर. विशेष भोगी आपल्या संघासाठी काय विशेष करतोय. आणि आता मात्र चौथा चेंडू घेऊन हिमांशू ऑन स्ट्राइक विशेष. आता मात्र याच विशेष न मात्र काहीतरी विशेष केलंय. नो वर चौकार लगावलाय आणि या संपर्क नो चेंडू अर्थात नो +4 धावसंख्या 5 ने फ्लाय होईल आणि ती पोचेल मात्र 34 धावा ऑन दी स्कोर. पहिला चेंडू नो विशेषने चौकार लगावला होता. आता पुण्याचा फटका सजवलाय. केवळ फिरला होता पण एंड ऑफिसरच्या बॅटतून काय कमालीची फटकेबाजी करतो आपल्या संघासाठी अतिशय सुरेख. ज्याने मात्र विचार केला तर आता मात्र धावसंख्या पोहोचते 38 ऑन दी स्कोर लागले आहेत. आता मात्र एक चेंडूचा खेळ संपलाय. येणारे चेंडू असतील अजून देखील 5 आणि खर्च करून केलाय मात्र ते 9. एक चेंडू मध्ये 9 धावा खर्च करत केलाय. धावसंख्येचा विचार केला त्या पोस्टात मध्ये 38 धावा ऑन द स्कोर. आता दुसरा चेंडू पोहोचण्याचा मार्ग असता. यस करण्याचा प्रयत्न मीत आहेत. कोणती चूक न करता डायरेक्ट हिट होणार का? नाही. फलंदाज सेफ एक धावा परिपूर्ण होणार आणि एक धावाने धावसंख्या सरसावेल आणि ते पोहोचेल ती मात्र 39 ऑन द स्कोर. आता मात्र यस पुण्याचे नो चेंडू आणि रनआउटची दिशा. यस नो वर विकेट मिळतंय. यस गौरवचं विकेट मिळतंय आणि तंबूच्या आसऱ्याला पाठवून दिला गौरवला देखील. 9 वर विकेट भेटलं. थोडस यस पाणी द्यायचंय.
यस अजून देखील 2 चेंडूचा खेळ संपला. येणार चेंडूचे 4 आणि धावसंख्येचा विचार केला तर पुसद मर 40-40 ऑन दी स्कोर. 40 धावा ऑन दी स्कोर लागलेले आहेत. अजून येणारे चेंडू असेल ते 4 बाकी येणार चेंडू हा तिसरा. पुण्याचे हिमंशु घेऊन चेंडूला सामना करतो. विशेष फटकेबाजी केली त्याने देखील. आता मात्र यास फटका सजवलाय विशेषने काहीतरी विशेष केलाय. 1 बाउन्स आणि येतोय सीमा रेषे पार. आई बोबडी जलसर चषकातला 20-26 थरार मधला येतोय पुण्याचे चौकार. धावसंख्या 4 ने फलाय आणि ती पोचली मात्र 44 धावसंख्येवर. आता मात्र यास फटकाचा रनची दाट शक्यता. ओ युटी आउट हंबरचा पोट वरती. नेक्स्ट मॅच एका साईडला बघितलं तर संघर्ष मुरबे हा संघ आलाय आणि दीपक इलेव्हन संघाचा कर्णधार या लवकर इनिंग ब्रेक टॉस होऊन घ्यायचा. दीपक इलेव्हन संघ आपण इनिंग ब्रेक टॉस उडून घ्यायचा. कर्णधार आपण पाठवायचा लक्षात असू द्या. आता बघा सायकल तो गणेश नॉन स्ट्राइक येतो ईश्वर. यस 2 चेंडूचा खेळ उर्वरित बाकी असते लक्षात असू द्या. येणारा 5वा चेंडू पुण्याच्या मार्गाचा यस फटका सजवलाय आणि आता मात्र हंपरचा पुण्याचा एकदा बोट होईल वरती आणि यावेळेस येतो ओ यू टी आउट. यस नवीन फलंदाज तो नितीन शेवटच्या पोयच्या मार्गाचा धावसंख्येचा विचार केला आणि त्या पोस्ते मात्र 44 धावा 44 ऑन दी स्कोर लागले. फटका सजवलाय. डायरेक्ट हिट होणार का नाही. एक धावा परिपूर्ण होणार. एक धावेवर समाधान घ्यावं लागेल आणि धावसंख्येचा विचार केला तर 45 धावा आणि विजयासाठी टार्गेट असेल ते 46 धावांचा लक्षात असू द्या. 44 धावा 45 धावा आपल्या धावपळीतून वरकोटी संघाने काढल्यात आणि 46 धावांचं आव्हान असेल लक्षात असू द्या. नेक्स्ट मॅच एका साईडला बघितलं तर दीपक इलेव्हन संघ दीपक यादव नगर आणि संघर्ष मोरबे संघ. चला टॉस उडवून घेऊया लक्षात असू द्या. यश श्रीकांत भोईरच्या हस्ते होईल नेक्स्ट मॅचचा टॉस. संघर्ष मुरबे येण्यासाठी दीपक इलेव्हन संघ. यस आता मात्र यस कॉल असेल तर दीपक इलेव्हन यादव नगरच आणि आता पुण्याच्या एकदा यस टेल इज द कॉल आणि आला हेड आणि संघर्ष मुरबे. काय निर्णय काय 2 मिनिटात सांगा असं इच्छा तुझी. आवड 2 मिनिट बॅटिंग. यस संघर्ष मुरबे संघ तर टॉस बनवतो बॅटिंग पण कॅप्टनला मात्र काय माईक वर बोलता आलं नाही. त्याचे दिलगिरी व्यक्त करतोय कॅप्टन. यस कॅप्टनला समजलं पाहिजे. जाऊ द्या युट्यूब लाईव्हची मॅच आहे. यस पहिल्या शेवटी तर ईश्वर नवीन सलामीची जोडी एका साईडला बघितलं तर केवळ येतोय. एका साईडला बघितलं तर योगेश. यस दोन्ही सलामीची जोडी एका साईडला केवळ कॅप्टन आणि एका साईडला योगेश. यस पहिला चेंडू आता मात्र हाताळलाय. फटका सजवला होता. रनची दाट शक्यता. रनआउट होणार का नाही. नॉट आउट अंपायर दर्शविताना पहिल्या चेंडूवर कॉम्बिनेशन जमलं नाही आणि त्याच कारणामुळे रनची दाट शक्यता बनली होती पण फलंदाज सेफ. पहिला चेंडू येतोय डॉट. पुढे दुसरा चेंडू सामना करतो केवळ. या अंपायर दोन्ही हात बाजूला. इट इज अ वाईट चेंडू. अंपायर दर्शविताना रिव्ह्यू घेतले का. ओके यस
यस आता मध्ये रिव्ह्यूला सक्सेस आलाय. फेर डिलिव्हरी निर्धाव चेंडू येतोय डॉट. 2 बॉल 2 चेंडू डॉट. आता मध्ये तिसरा चेंडू पुण्याचा मार्गस्थ. टार्गेट 46 धावाचा आता फटका सजवला क्षेत्ररक्षण आहेत. षटकाचा फटका होता. क्षेत्ररक्षण कोणतीही चूक न करता तिन्ही चेंडू तीन येतो डॉट. येणारा चौथा चेंडू पुण्याचा मार्गस्थ. यस फटका सजवला क्षेत्ररक्षण आहे तैनात. परत एक धावा परिपूर्ण होणार का? हो यस एक धावा परिपूर्ण होणार. एक धावाने सगळ्याचा खाता खोलतोय. 4 चेंडू 1 धावा ऑन दी स्पॉट लागले जातात. येणार चेंडू हा 5वा. आता मग टार्गेट योगेश. आता मात्र यस पुण्याच्या इथे डॉट चेंडू काही कमालीचे षटक हाताळतोय ईश्वर आपल्या संघासाठी. येणार चेंडू हा शेवटचा असेल. आता मात्र यस फटका सजवला ऑफसाइड दिशेने. क्षेत्ररक्षण आहे तर तो परत एक धावा परिपूर्ण होणार आणि एक धावेने धावसंख्या सरसावेल आणि ती पुसेल मात्र 2 या धावसंख्येवर. षटक संपते तो परत आपण घेऊया छोटासा एक ब्रेक. धन्यवाद डीजे. दुसरे षटक घेऊन येतो विशेष आणि योगेश. अर्जुन देखील विचार केला 2 धावा ऑन दी स्पॉट लागले. येणार चेंडू येथील षटकातील पहिला चेंडू. यस फटका सजवलाय. बॉल चला इंटू द कार्पेटला रोल करत काय फटका अप्रतिम अफलातून. या मात्र ही गुणवत्ता आहे योगेश मध्ये. पहिल्या चेंडूवर आक्रमण केले योगेशने आणि या 4 धावेने धावसंख्या फ्लाय होईल आणि ती पोहोचेल मात्र 6 या धावसंख्येवर. 17 चेंडू आणि 40 ची गरज. काय घडतंय काय बिघडतंय. आता मात्र शिवचा प्रयत्न ऑनसेट विचंतला पण बॉल आणि बॅटमॅन खूप लांबचं कनेक्शन राहिलं गेलं. याच कारण यष्टीचा स्थिर होता चेंडू डॉट येतो चेंडू. तिसरा चेंडू पुढच्या फटका सजवला क्षेत्ररक्षण आहे तर रनआउटची दाट शक्यता होती. तो परत एक धावा परिपूर्ण होणार. फलंदाज सेफ. एक धावेने धावसंख्या सरसावेल आणि ती पोचेल मात्र 6. आता पुण्याच्या फटका सजवला आहे तर डायरेक्ट हिट झाली असती तर मात्र राऊंड झाला असता. पण यस ओव्हरचा एक यस 2 धावेने धावसंख्या सरसावेल आणि ती पोचेल 9 या धावसंख्येवर. 4 चेंडू खेळ संपला. येणार चेंडू असेल तर 5वा आणि धावसंख्या विचार केला ते पोचते मात्र 9 या धावसंख्येवर. 5वा चेंडू पुण्याचा एकदा याच फटका सजवलाय. बॉल इंटू द कॅप. क्षेत्ररक्षण सुरेख होतं. ईश्वरच्या माध्यमातून अतिशय सुरेख. तो परत एक धाव परिपूर्ण होणार. एक धावेने धावसंख्या सरसावेल आणि ते पोचेल मात्र 9 या धावसंख्येवर. येणार हा शेवटचा चेंडू मार्गस्थ पुण्याचा योगेश ऑन दी स्ट्राइक. आता फटका सजवला ऑन सर्फिजला क्षेत्ररक्षण आहे तैनात. तो परत एक धावा परिपूर्ण होणार आणि एक धावेने धावसंख्या सरसावेल आणि ते पोचेल मात्र 10-11 या धावसंख्येवर. ओके षटक संपतंय. धन्यवाद डीजे. यस तिसरे षटक गणेश. षटकातील पहिल्या चेंडू सामना करत योगेश पुन्हा एकदा यस खटकण्याचा प्रयत्न होता. ऑप्शन दिशेने पण बॉल मात्र स्थिरावला. धावसंख्येचा विचार केला ती मात्र स्थिरावला 11 या धावसंख्येवर.
धावसंख्या स्थिरावली 11 या धावसंख्येवर. आता मग फटका सजवलाय औषधाच्या दिशेने. क्षेत्ररक्षण आहे तैनात. तोपर्यंत एक धाव परिपूर्ण होणार आणि एक धावाने धावसंख्या सरसावेल आणि ती पोहोचेल मात्र 12 या धावसंख्येवर. औषध 2 चेंडूचा खाली चपला. येणारा चेंडू हा तिसरा पुन्हा एकदा केवळ ऑन स्ट्राईकला असेल. यास फटका सजवला आहे. आता मात्र बॉल चाललाय. क्षेत्ररक्षण आहे तैनात. कोणतीही चूक न करता येतोय मात्र आता वेळेस जबरदस्त सिंगल भर धावसंख्या 1 ने फ्लाय ती पोहोचेल मात्र 13. आता मात्र पुढचा फटका सजवलाय. कट करला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षण आहे. एक धाव पूर्ण बॉल होणार का? रनची दाट शक्यता. यस युटी आउट. पंचांचा बोट वरती. योगेशला पाठवून दिला. थंबच्या आसऱ्याला पहिली हादरा लागते ती योगेशच्या रूपे. सायदत्त ए संघाला. इट इज अ कॉल आणि विकेटचं पतन. यस नवीन फलंदाज येतो. प्रत्येक डावखुरा फलंदाज 2 चेंडूचा खेळ उर्वरित बाकी असेल. येणारा चेंडू हा 5वा पुन्हा एकदा केवळ यस वाईटची बगरी केली होती पण अंपायर सतत निर्धाव चेंडू येतो. शेवटचे मुंबईला एकदा मार्गस्थ. हेच फटका सजवलाय. क्षेत्ररक्षण आहेत पण गचाड क्षेत्ररक्षण. तोपर्यंत चौकार भेटतोय. धावसंख्या 4 ने फ्लाय होईल आणि ती पोहोचेल मात्र 17 या धावसंख्येवर. अरे डॉट रन आउट ओव्हर झाली ना. एक बॉल बाकी आहे. जितेन ना. यस 14 षटक जितेन. आता तर पुन्हा एकदा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षण आहे तैनात आणि पुढील मॅच साठी तुम्हाला टी शर्ट परिधान करून मैदानामध्ये उतरायचं आहे. शिंदे स्पोर्ट्स आपण पाहतोय यांच्याकडून टी शर्ट स्पॉन्सर्स या टुर्नामेंट साठी आई भवानी धनसार चषक 2026 हे पर्व आपल्याला पाहायला मिळतंय.